शिर्डीत भिकारी वाढलेत असा शब्दप्रयोग काल माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केला होता। भिकारी या शब्दावरून त्यानंतर एकच गहजब झाला। सुजय विखेंनी साई भक्तांचा अपमान केल्याचं बोललं गेलं। आता याच विषयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय। सुजयच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आल्याचं मंत्री विखे यांचं म्हणणं होतं। विखे पिता पुत्रात एका मुद्द्यावरून मात्र मतांतर झाल्याचं दिसून आलं आहे। काल शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी शिर्डीत भिकारी वाढल्याचं सांगितलं होतं। ते म्हणाले होते, साई संस्थांच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा। जे पैसे अन्नदानाला जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी खर्च करा। अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय। महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झाले आहेत। हे योग्य नाही। या विरोधात आंदोलनाची वेळ आली तर आम्ही आंदोलन करू। अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतोय, तेथे भिकारी वाढलेत असं सुजय विखे म्हणाले होते। मात्र त्यांच्या म्हणण्याचा उद्देश वेगळा होता। प्रसादालयात शुल्क आकारल्यावर त्यातून जमणाऱ्या पैशातून शिर्डीत शिक्षणाच्या सुविधा वाढवता येतील असंही सुजय विखेंनी त्याच भाषणात सांगितलं होतं। मात्र भिकारी या शब्दाचा विपर्यास करून सुजय विखेंनी साई भक्तांच्या भावना दुखावल्याचा चर्चा सुरू झाल्या। सुजय विखेंनी साई भक्तांनाच भिकारी म्हटल्याचं काही जणांचं म्हणणं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर आज पत्रकारांशी मंत्री विखे यांना सुजय विखेंच्या वक्तव्याबद्दल विचारलं। त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला। भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता। काही साई भक्तांचा अपमान करण्याचाही हेतू नव्हता। मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता। स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं। सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील ते मी मान्य करतो, मात्र भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। भिक्षेकरी आणि साई भक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळालं पाहिजे। शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही। साई भक्तांच्या देणगीतूनच महाप्रसाद दिला जातो, तो निरंतर चालू राहील असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। वडील मंत्री विखे यांनी मोफत जेवण सुरूच राहील असं सांगितल्यावर सुजय विखे यांनी पुन्हा आपले विचार व्यक्त केले। ते म्हणाले, मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे। या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचं कारण नाही। गेल्या 3 वर्षात 4000 भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलंय। भिकारी याचा अर्थ भिकारीच, जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं जात आहे ते। मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वॉन्टेड लोक हे साई भक्त नाहीत, त्यांची वाढ होतीये। याचा त्रास ग्रामस्थांना होतोय। साई संस्थांच्या प्रसादालयात जेवणाचे 10 रुपये दर आकारले तर योग्य ते मूल्यमापन केलं जाईल असं स्पष्टीकरण सुजय विखे पाटील यांनी दिलं।